नमस्कार मंडळी, तर परत आज मी तुमच्यासाठी एक अशी खास रेसिपी घेऊन आलेली आहे। तर आजची रेसिपी खूप छान आणि वेगळ्या पद्धतीने आपण इथं कारलं केलेलं आहे। तर कारल्याची भाजी बघा सर्वांनाच आवडते। तर आज आपण मस्तपैकी तीळ लावून ही कारल्याची भाजी केलेली आहे। चवीला तर अप्रतिमच आहे, तसंच वेगळ्या स्वादची भाजी तुम्हाला नक्कीच करायला आवडेल। तर त्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तर इथे बघा छान अशी मी पावशर कारली घेतलेली आहे, त्यातील मी 2च कट करून घेतलेली आहे। तर अशी बघा 2 भागमध्ये मी याला मीठ आणि हळद लावून घेतलेलं आहे। तर अशा पद्धतीने आपण हळद आणि मीठ लावून घ्यायचं आहे। तर कुठेही आपण याला रात्रभर मुरत ठेवलेलं नाहीये किंवा 10 मिनिटं 5 मिनिटं सुद्धा आपण याला मुरत ठेवलेलं नाही, अगदी लगेच आपण कट करून याची भाजी तयार करणार आहोत। तर इथे मी बघा हळद आणि मीठ लावून ठेवलेले आहे। तर आता हे स्वच्छ धुवून घेते मी, कारण एक्स्ट्राचे हळद आणि मीठ आपण यामध्ये काढून घेणार आहोत। तर त्यासाठी ही कारली स्वच्छ धुवून घ्यायची आहे। तर या पद्धतीने आपण छान अशी धुवून घेऊ। तर इथे बघा आता छान धुवून झालेली आहे। तर एक्स्ट्राचे मीठ हळद जे असेल ते पूर्णपणे निघून गेलेलं आहे। तर आता आपण एका प्लेटमध्ये हे बाजूला काढून घेणार आहोत। तर तुम्ही बघा कारली बाजारातून आणल्याबरोबर ताबडतोब हे करू शकता, अजिबात कडू होत नाही। तर व्हिडिओ सांगितल्याप्रमाणे जर तुम्ही ही भाजी केली तर तुमची भाजी खूप छान होईल आणि अजिबात कडू होणार नाही। तर इथे बघा एका कढईमध्ये मी पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे। तर या इंडक्शन कुकवेअरचा व्हिडिओ मी अनबॉक्सिंग व्हिडिओमध्ये टाकलेला आहे, तर तुम्ही तिथे हा व्हिडिओ बघू शकता। तर आता हे पाणी छान उकळलं की यामध्ये आपण हे कारले छान शिजवून घेणार आहोत। तर मी थोडंसं मीठ टाकलेलं आहे, म्हणजे जो कडवटपणा जो असेल तो निघून जाईल। तर आता इथे कारले सुद्धा छान शिजलेली आहेत। तर आता आपण एका साईडला ही कारली काढून घेणार आहोत। तर शिल्लक राहिलेला कडवटपणा सुद्धा या पाण्यामध्ये निघून येईल। तर आता इथे आपण मसाला तयार करून घेणार आहोत। तर इथे बघा 2 मोठे चमचे तीळ मी भाजून घेतलेले आहे, खोबरं आहे, हिरवी मिरची, 2 कांदे, कोथिंबीर, लसूण आणि अद्रक। तर हिरवी मिरची आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता। तर बघा मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे, त्यामध्ये 2 चमचे भाजलेले तीळ टाकायचे आहेत। त्यानंतर हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत। तर हिरव्या मिरच्या मी मस्त 10 किंवा 12 घेतलेल्या आहेत, 2 कांदे भाजून घेतलेले आहेत आणि 1 खोबऱ्याची वाटी घेतलेली आहे। तर ते सुद्धा भाजून घेतलेले आहे। तर आता हे सर्व मी मिक्सरमध्ये टाकलेलं आहे। त्यानंतर भरपूर प्रमाणात कोथिंबीर टाकायची आहे, 1 चमचा जिरं टाकलेला आहे आणि 2 चमचे धने पावडर। तर आता थोडंसं पाणी टाकून आपण हे छान मिक्सरला वाटून घेणार आहोत। तर छान असा आपला हिरवागार हा मसाला तयार होतो। तर बघू शकता तुम्ही इथे मसाला तयार झालेला आहे। तर आता त्याच कढईमध्ये आपण 2 पळी तेल टाकणार आहोत। तर तेल छान गरम झाले की यामध्ये आपण उकडून घेतलेले कारले टाकायचे आहेत। तर हे कारले छान आपण असं 1 किंवा 2 सेकंद परतून घेणार आहोत। तर या पद्धतीने जर कारले आपण तेलामध्ये परतून घेतले की ते चवीलाही खूप छान लागतात आणि वरचा जो सालीचा भाग आहे तो कडवट सुद्धा लागत नाही। तर तुम्ही सुद्धा याच पद्धतीने कारल्याची भाजी करून घ्यायची। तर आता इथे बघा 1 किंवा 2 सेकंदात छानपैकी कारले परतून झालेले आहेत। तर आता हे मी तेलातून बाजूला काढून घेते। तर आपण याच तेलामध्ये भाजी करणार आहोत। तर इथे बघा मी कांदा लसूणचा मसाला टाकलेला आहे। तर इथे 2 चमचा हा घरगुती मसाला टाकायचा आहे। त्यानंतर 2 बारीक कट करून टोमॅटो टाकलेले आहेत। तर आता हे छान आपण टोमॅटो नरम होईपर्यंत परतून घेणार आहोत। तर टमाटे नरम होण्यासाठी मी अर्धा चमचा मीठ टाकलेला आहे। त्यानंतर बघा आपण वाटून घेतलेला जो आपला मसाला आहे तो यामध्ये टाकलेला आहे। आता हे छान मी परतून घेत आहे। तर छान असं मिक्स करून घ्यायचं। जर तुम्हाला हिरवी मिरची वापरायची नसेल तर तुम्ही यामध्ये लाल तिखट सुद्धा वापरू शकता। तर इथे लाल मिरचीची पावडर सुद्धा तुम्ही यामध्ये टाकून ही भाजी करू शकता। तर आता मसाला छान आपण तेल सुटेपर्यंत परतून घेणार आहोत। तर त्यानंतर बघा मी थोडासा स्वाद येण्यासाठी किचन किंगचा मसाला इथे वापरलेला आहे। तर अंदाजे 1 चमचा मी हा मसाला टाकलेला आहे। तर थोडंसं पाणी टाकून आपण मसाला छान
तेल सुटेपर्यंत शिजवून घेणार आहोत। तर बघा छान असं तेल वरती आलेलं आहे, मसालासुद्धा छान आपला शिजून झालेला आहे। तर तुम्हीसुद्धा याच पद्धतीने मसाला शिजवून घ्या, खूप छान असा स्वाद येतो, टेस्ट येते किंवा मसालाही कच्चा वाटत नाही। तर आता बघा इथे छान असं मसाल्याला तेल सुटलेलं आहे, तर त्यामध्ये आपण फ्राय करून घेतलेले कारले टाकायचे आहेत। तर कारले आता या मसाल्यामध्ये छान मिक्स करून घेणार आहोत, म्हणजे व्यवस्थित असा मसाला कारल्यांना लागेल। तर बघा इथे मी अशा फोडी केलेल्या आहेत, तर त्याच्यामध्ये मी हा मसाला थोडासा भरून घेते, म्हणजे आतमधनं सुद्धा कारल्याला छान मसाला लागेल। तर अशा पद्धतीने आपण छान हे गरजेनुसार पाणी टाकून ही भाजी तयार करून घ्यायची आहे। तर तुम्ही ही भाजी पातळ किंवा घट्ट सुद्धा करू शकता, तर हे तुमच्या आवडीवरती आहे। प्रत्येकाच्या घरी ही वेगवेगळी भाजी खाण्याची पद्धत असते, तर कोणाला जास्त घट्ट आवडते किंवा पातळ आवडते, तर त्यानुसार तुम्ही ही भाजी तयार करून घेऊ शकता। तर बघा अशी मस्तपैकी आपली ही इथे तीळ लावून कारल्याची भाजी तयार झालेली आहे, खूप छान आहे आणि तिळाचाही खूप छान स्वाद येतो। तर तुम्ही नक्की करून बघा। तोपर्यंत धन्यवाद।